नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि जवळजवळ 10-12 दिवस झालं शाळेला काय मोकळं सोडलं नव्हतं आणि आज मोकळं सोडल्याबरोबर आहे ना, एक 15 मिनटं शाळा कसल्याच थांबल्यानं नुसत्या पळतच होत्या इकडून इकडं. आत्ता 1-2 मिनटं झालं थोडंसं थीर झाल्या आता, आता खायला लागलेला आहे आता. तर ह्या रानात बी एवढं काय खायला नाही राहिलं, तरी पण सोडल्या म्हणजे सोडावं थोडं वेळ. तर बघा नुसत्या पळतात आहे तरी पण. तर तिकडं मेंढ्या आलेल्या दिसतात आहे, आता तिकडं जातात का काय माहिती. ह्यांच्या महाग पळायचं नुसतं. तर काय होतं, असं सारखं बांधून राहिलं आणि कधीतरी मोकळं सोडलं ना तर ह्या शाळा अशाच करतात, नुसत्या पळतच राहतात. आणि ही पाठीमागची जी शेळी आहे ना ती आपण बाजारातून आणलेली. तर ह्याला 3 पिल्ले आहेत, तर ते पिल्ले काय आपण आणले नाही तर घरीच ठेवले ते, कारण बारीक आहेत अजून आणि शाळेसोबत त्यांना पळणं म्हणजे चालणं होत नाही, त्याच्यामुळे ते काय सोबत नाहीत आणलेले. तर त्यांना कोंडून ठेवलेलं आहे घरीच आणि फक्त शेळ्याच आणलेल्या आहेत. आणि हे बघा हे बाबा पण आलेले आहेत शेळ्या घेऊन, चटणी सोबतच. चटणी खरंच पोळे हां, खाली बसून नाही खायला जमत. आपलं उभं कोणा जाणार पडू नये. हां 4 बाजूला बोल आपल्याला कोणी हां कोणी 10 बाजूला बोलणं खायचं नाही कोणा. आणि एखादी बार हिथं जरी असलो तर पाणी? असं लोकांनी म्हणावं एका बाटली वेगाने म्हणावं 10 नाग्याला खाऊन देतो.